नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 13 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 16व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी, मनोज पांडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यांना या ठिकाणी 16वा वित्त आयोग जे काही आहे त्याचे या ठिकाणी सदस्य म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2023-2024 या आर्थिक वर्षामध्ये किती किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधलेले आहेत? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 12,349 किलोमीटर एवढ्या लांबीचे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत. कोणी? रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने. याचे या ठिकाणी केंद्रीय मंत्री कोण आहेत मला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि हे सर्व काय आहेत? नॅशनल हायवे आहेत. ही सर्व गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एक पॉइंट लिहून घ्या. या महामार्गांवरती 2023-24 मध्ये सर्वाधिक 3.01 लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च नोंदवला गेला असून सरकारी आणि खासगी दोन्ही खर्च अनुक्रमे 2.64 लाख कोटी आणि 34,805 कोटी एवढा या ठिकाणी सर्वकालीन उच्चांकी या ठिकाणी गाठलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारे सी डोम हवाई संरक्षण प्रणाली कोणत्या देशाने विकसित केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑलरेडी तुम्हाला माहित असेल ही जी काही सिस्टीम आहे बऱ्याच वर्षापासून विकसित केलेली आहे. तर आता सी डोम हवाई संरक्षण प्रणाली सुद्धा विकसित केली आहे इस्रायल या देशाने. याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर 2-3 पॉईंट लिहून घ्या. ही अशा प्रकारची ही सिस्टीम असते जी की जहाजांना या ठिकाणी काय ठेवते? सुरक्षित ठेवते. जहाजावरती चढवलेली संरक्षण यंत्रणा सी डोम प्रथमच या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे. सी डोम लोह घुमटाचे नौदल रूपांतर, रॉकेट आणि क्षेपणास्त्र या वेगवेगळ्या धोक्यांपासून जहाजाचे संरक्षण करते. रडार डिटेक्शन आणि इंटरसेप्टर्सचा वापर करून ते उच्च प्रभावीतेचा या ठिकाणी अभिमान बाळगते. नोव्हेंबर 2022 पासून कार्यरत सी डोम आधुनिक धोक्यांपासून सर्वसमावेशक सागरी संरक्षण सुनिश्चित करते. इस्रायलचे प्रगत लष्करी तंत्रज्ञान याद्वारे या ठिकाणी प्रदर्शित केले जाते. पुढचा प्रश्न, त्या अगोदर हे इस्रायल बद्दल न्यूज होती तर इस्रायल बद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया. इस्रायलचे या ठिकाणी अध्यक्षांचं नाव आहे इसहाक हर्जोग, पंतप्रधानांचं नाव आहे बेंजामिन नेतान्याहू, राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 नुसार संशोधन उत्पादनामध्ये भारताला जागतिक स्तरावरती कोणते स्थान मिळालेले आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चौथं या ठिकाणी रँकिंग आलेली आहे आपल्या प्यारा भारताची. ठीक आहे, कशामध्ये? QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 नुसार. ठीक आहे, कशा कॅटेगरीमध्ये? संशोधन उत्पादनाच्या कॅटेगरीमध्ये. ठीक आहे, प्रश्न आहे रँकिंग संदर्भात, निर्देशांक संदर्भात. तर लगेच काय करूया, वेगवेगळ्या निर्देशांकमध्ये आपल्या भारताला किती या ठिकाणी स्थान मिळालेलं आहे किंवा भारताचा क्रमांक किती आहे याच्यावरती चर्चा करूया. जसं की ग्लोबल रिमोट वर्क इंडेक्स 2023 मध्ये 64वा क्रमांक आहे. सर्व समावेशकता निर्देशांकमध्ये 117वा. जागतिक प्रतिभा स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 103. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023 मध्ये 49वा. जागतिक हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2023 मध्ये 7वा. भ्रष्टाचार निर्देशांक 2023 मध्ये 93. लोकशाही निर्देशांक 2023 मध्ये 41. जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये 42. महिला, व्यवसाय आणि कायदा अहवाल 2024 मध्ये 113. UNDP लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये 108वा. संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 134वा आणि वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 मध्ये 126वा. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा.
भारत आणि टिंबटिंब यांनी इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपसाठी एक इनिशिएटिव्ह उपक्रम सुरू केलेला आहे. कशासाठी? तर स्टार्टअप्स फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल्स. चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, युरोपियन युनियन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारत आणि युरोपियन युनियन यांनी दोघांनी संयुक्तपणे इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपसाठी एक इनिशिएटिव्ह या ठिकाणी सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5, 2024 मध्ये राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन कोठे होणार आहे? तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. माझ्या मते झारखंडमध्ये रांची या ठिकाणी 2024 मध्ये राष्ट्रीय महिला हॉकी लीगचं उद्घाटन होणार आहे. प्रश्न आहे खेळासंदर्भात. तर लगेच झालेले जे काही महत्त्वाचे खेळ आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं याच्यावरती चर्चा करूया. जसं की तुम्हाला आठवतंय T20 ब्लाइंड वर्ल्ड कप झाला होता, अंधांचा T20 वर्ल्ड कप झाला होता, तो या ठिकाणी जिंकलेला आहे आपल्या प्यारा भारताने. 2022 मधील फिफा वर्ल्ड कप जिंकलेला आहे अर्जेंटिनाने. FIH नेशन्स कप 2022 जिंकला आहे भारतीय महिला हॉकी संघाने. खेलो इंडिया युवा गेम्स 2022 पुरुष अंडर 18 या ठिकाणी जिंकला आहे मध्य प्रदेशने. राष्ट्रीय बर्फ पुरुष हॉकी चॅम्पियनशिप 2023 जिंकली आहे ITBPने. फिफा क्लब विश्वचषक 2022 जिंकला आहे रिअल माद्रिदने. खेलो इंडिया यूथ गेम 2023 जिंकला आहे महाराष्ट्राने. ICC महिला T20 विश्वचषक ट्रॉफी 2023 पटकावलेली आहे ऑस्ट्रेलियाने. आणि 13वी भारत वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 या ठिकाणी याचं विजेतेपद पटकावलेलं आहे मध्य प्रदेश या राज्याने. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग स्मृती दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आजच्या दिवशी 13 एप्रिलला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जालियनवाला बाग स्मृती दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7, जल जीवन मिशननुसार नागरिकांच्या घरी नळाने पाणी पुरवण्यामध्ये कोणता जिल्हा या ठिकाणी अव्वल स्थानी आलेला आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निलगिरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला फक्त कमेंट करून सांगा हे जे काही जल जीवन मिशन आहे हे केव्हा लॉन्च करण्यात आलेलं होतं. पुढचा प्रश्न क्रमांक 8, 100 5G लॅबसाठी प्रायोगिक लायसन मॉड्यूल कोणत्या IIT मध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IIT मद्रास हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या मागचा उद्देश काय आहे? तर या उपक्रमाचा उद्देश या संस्थांसाठी प्रायोगिक परवाना आवश्यकता सुलभ करणे, सुरळीत ऑपरेशन सुलभ करणे आणि 5G डोमेनमध्ये नवकल्पना वाढवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. ठीक आहे, प्रश्न आहे IIT संदर्भात. तर लगेच वेगवेगळ्या गोष्टींचे या ठिकाणी करार होत असतात किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी विकसित केल्या जातात IITच्या साह्याने. त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की IIT मद्रास विविधतेला चालना देण्याच्या उद्देशाने क्रीडा कोटा प्रस्तावित केलेला आहे त्यांच्या स्वतःच्या कॅम्पसमध्ये. IIT कानपूरने क्लाउड सीडिंगसाठी चाचणी उड्डाण यशस्वीरित्या संपन्न केलेलं आहे. भारत आणि टांझानिया दरम्यान IIT मद्रास कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे. भारत आणि अबुधाबीमध्ये IIT दिल्ली कॅम्पस स्थापन करण्यासाठी करार झालेला आहे. रिलायन्स जिओ आणि IIT बॉम्बे भारत GPT लॉन्च करण्यासाठी सहकार्य करत आहेत. एरोस्पेस शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी एअरबसने IIT कानपूरसोबत करार केलेला आहे. IIT कानपूरने ICICI बँकेसोबत स्टार्टअप इनोव्हेशनला चालना देण्यासाठी भागीदारी केलेली आहे. IIT गुवाहाटीने चहा कारखान्याच्या कचऱ्यापासून औषधी आणि खाद्यपदार्थ तयार केलेले आहेत. आणि IIT जोधपूरच्या शास्त्रज्ञांनी चांगल्या हवेच्या गुणवत्तेसाठी कोड नावाचं उपकरण डेव्हलप केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9,
कॅन कोच या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सिद्धार्थ राजशेखर असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे. पुस्तकाचं नाव काय आहे? तर या ठिकाणी यू कॅन कोच असं पुस्तकाचं नाव आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? नवीन प्रकाशित झालेलं पुस्तक आणि त्यांच्या लेखकासंदर्भात. तर लगेच वेगवेगळे पुस्तक लॉन्च झालेले त्यांचे लेखक कोण आहेत त्याच्यावरती नजर टाकूया. लिहून घ्या, महत्वाचं आहे, फक्त बघत बसू नका. द जेम्स ऑफ इंडियन आर्ट हरीश खुल्लर, कबीराचे जीवन, दृष्टी आणि गाणी विपुल रिखी, इस्रायल वॉर डायरी विशाल पांडे, अनइक्वल वाय इंडिया लॅग्स बिहाइंड इट्स नेबर्स सवाई नारायण, फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड एस रमन, द मॅन हू लॉट इंडिया मेघना पंत, डुईंग बिझनेस इन अनसर्टन टाइम्स रमेश नायर, कोड डिपेंडंट मधुमिता मुर्गिया, द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा आणि यू कॅन कोच सिद्धार्थ राजशेखर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. नुकताच वाऊ या आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने कोणाचा गौरव करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, ममता सागर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर काय असणार आहे? रिझन काय असणार आहे? साहित्य विश्वातील त्यांच्या योगदानाबद्दल WOW वाऊ या आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्काराने ममता सागर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. अलीकडेच कोणत्या संस्थेने सोडियम नायट्रेट ज्याला आपण बोलतो NaCN वरती अँटी डॅम्पिंग शुल्क लादण्याची शिफारस केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, व्यापार उपाय महासंचालनालय यांच्याद्वारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सोडियम सायनाइड वरती अँटी डॅम्पिंग शुल्क लादण्याची शिफारस केलेली आहे. एक पॉइंट लिहून घ्या. चीन, युरोपियन युनियन, जपान आणि कोरिया येथून आयात केलेल्या सोडियम सायनाइड याच्यावरती 5 वर्षासाठी अँटी डॅम्पिंग शुल्क आकारण्यासाठी शिफारस केलेली आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. भारतीय नौदलाची हाफ मॅरेथॉन कोणत्या शहरामध्ये होणार आहे? तर पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. भारतीय नौदलाने 6 ऑक्टोबर 2024 रोजी दिल्लीमध्ये हाफ मॅरेथॉन शर्यत आयोजित करण्याची घोषणा केलेली आहे. नागरी समाजासोबत नौदलाचे संबंध दृढ करणे आणि संरक्षणातील नौदलाच्या महत्त्वाच्या भूमिकेबद्दल जागरूकता पसरवणे हा या कार्यक्रमाच्या मागचा मुख्य उद्देश आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, कोणत्या देशाचे लष्कर माउंट एव्हरेस्ट वरून कचरा गोळा करण्याची या ठिकाणी मोहीम सुरू करणार आहेत? ऑस्ट्रेलिया, रशिया, अमेरिका की नेपाळ? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर? तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे? या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा. तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे? आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.